जयंती आहे जी झाली US UK दुबई एक लहानसा देश आहे एवढूसा पाली गाव सापडतं पाली कोलिया या गावात कोळी लोक जास्त आहेत कोलिया बुद्ध कोलिया आणि माहिती असेल इतिहास तुम्हाला कोलियांचं हे असं एक गाव नागोटणे नाग लोकांचं गाव या ठिकाणी आज प्रोग्राम करत आहोत आम्ही धन्यवाद देतो बोधजन पंचायत समिती 3 यांचे अध्यक्ष इथं आहेत गायकवाड साहेब शिर्के आहेत शिर्के साहेब आहेत प्रकाश कांबळे आहेत ज्या ठिकाणी गेलो एक नाव कॉमन होतं 4 प्रोग्राम गेले एक नाव कॉमन होतं प्रकाश कांबळे इथं पण आहेत सगळ्यांचे आभार म्हणून आपल्या समोर घेऊन येत आहोत या ठिकाणी जेवढं खोदलं ना हातभर खोदलं तर काय सापडेल बुद्ध बाबासाहेबांनी आम्हाला बुद्ध दिलं ऐकूयात वंदन गीत आमचे शाहीर सुप्रसिद्ध गायक युवक झी टीव्ही या ठिकाणी गाणारे प्रवीण सिरसाट घेऊन येत आहेत आपल्या समोर वंदन गीत प्रथम नमो गौतम आदराचा कडक क्रांतिकारी जय भीम भीम क्रांतीचा यलगार या कार्यक्रमाचं पहिलं माझं गाणं आपल्या समोर सादर करतोय शांती दूताच्या वैभवशाली जाऊन आश्रमा जाऊन आश्रमा
गौतमा प्रथम नमो गौतमा चला हो प्रथम नमो गौतमा शुद्ध शिलाचले उडलेण बुद्धं शरणं गाऊनि गाण करूया पावन आपुले जीवन होनी सारे जमा होनी सारे जमा प्रथम नमो गौतमा चला हो प्रथम नमो गौतमा प्रथम नमो गौतमा चला हो प्रथम नमो गौतमा शांती दूताच्या वैभवशाल जाऊनी आश्रमा प्रथम नमो गौतमा चला हो प्रथम नमो गौतमा प्रथम नमो गौतमा चला हो प्रथम नमो गौतमा प्रथम नमो गौतमा चला हो प्रथम नमो गौतमा धन्यवाद महिलांना 2 अधिकार दिले, आम्हाला 1 अधिकार दिला पुरुषांना. कसं काय? सगळ्यांना समान मानलं बाबासाहेबांनी, पण महिलांना 2 अधिकार दिले. का दिले? कोणते दिले? वडिलांची प्रॉपर्टी ही महिलेची प्रॉपर्टी, नवऱ्याची प्रॉपर्टी ही महिलेची प्रॉपर्टी. आमचं काय? बापाची प्रॉपर्टी, माझी प्रॉपर्टी. पण महिलांना अधिकार 2 दिले. पुरुष नवऱ्याची प्रॉपर्टी, वडिलांची प्रॉपर्टी. भाऊ म्हणतो ताई सही कर ना, मला प्रॉपर्टी पाहिजे. भाऊ पळत येतो. हे बाबासाहेबांचं त्याने दोन अधिकार दिले. आणि आम्ही कशामध्ये खुश असतो? 1500 रुपयांनी केवायसी. अरे आणि एवढं दिलं बाबासाहेबांनी, एवढं दिलं, उपकार आपण फेडू शकत नाही. एवढं देऊन देखील शेवटी एक बुद्ध दिला. पण आज काय? धर्माने मी बौद्ध, पण जातीने अजून महार आहे. मी आज काहीच खाणार नाही, माझा खंडोबाचा वार आहे. मी सांगू लागलो भावी पिढीला, अरे आम्ही हे केलं, आम्ही ते केलं, आम्ही असं केलं, आम्ही तसं केलं. तेवढ्यात माझं पोरगं घरातून बाहेर पळत आलं. म्हणजे पप्पा घरी चला, आईच्या अंगात आलं. असा बुद्ध बाबासाहेबांनी. बुद्ध कोली आणि शाक्य यांच्या युद्धावरनं, रोहिणीच्या भांडणावरनं बुद्धाने घर त्यागलं. तेच पाणी फुल्यांनी अस्पृश्यांसाठी पुण्यामध्ये विहीर खोली केली पाण्यासाठी. शिवरायांनी देखील पाण्याची सोय रायगडावरती केली, तिथं पाणी होतं. आणि महाडला फक्त एक घोट बाबासाहेबांनी पिला आणि पाणी चवदार केलं आणि आपल्याला सगळ्यांना पाणी मिळालं. आणि आठवण येते, हे भाऊ 20 रुपयाची पिसरी बॉटल दे ना. हे बाबासाहेब 20 मार्च. ऐकूयात पुन्हा एकदा आमची शाहीर, आमची गायिका सोरा डोंगरे, तृप्ती डोंगरे यांच्याकडून एक गीत ऐकूयात, बुद्धांचं गीत. तर तुम्हा सर्वांना माझा मानाचा, सन्मानाचा कोटी कोटी क्रांतिकारी जय भीम. आवाज नाही येत आहे, जेवण आलीच ना, एकदम परत माझ्यासोबत जय भीम. विश्वाला
छत्रपती संभाजी महाराजांचा आवाज नाही आला. छत्रपती संभाजी महाराजांचा. या ठिकाणी जे महापुरुष आहेत हे सगळे वेगवेगळे आहेत, पण विचारांनी एक आहेत. असं आपण सगळ्यांनी विचारांनी एक व्हायला पाहिजे. हे चालतं. रायगडावरची समाधी शोधणारे पहिले महात्मा फुले माळी समाजाचे. समाधी कोणाची शोधली? शिवरायांची. शिवाजी महाराज कुणबी समाधी शोधणारे महात्मा फुले. त्यांना गुरु म्हणणारे कधी बघितलं ना आपल्या आयुष्यामध्ये. 1890 ला फुले गेले, 1891 ला बाबासाहेब जन्माला आले. बाबासाहेबांचे गुरु महात्मा फुले. पण महात्मा फुलेचे गुरु कोण? उस्ताद लहुजी साळवे मातंग समाजाचे. हे सगळं नाते सगळ्या महापुरुषांचं. आणि याला वाटतो कोण महापुरुषांच्या जातीमध्ये? मग आपण वाटतो. आपण हा धमक्याचा, हा टमक्याचा, हा टमक्याचा असं नाही मित्रांनो. हे महापुरुष सगळे बहुजन समाजाचे महापुरुष आहेत. सगळ्यांनी एक व्हायला पाहिजे आणि सगळ्यांनी एकत्र राहायला पाहिजे, तरच हा देश भारत म्हणून जिवंत राहील. ऐकूयात बाबासाहेबांसाठी वंदन गीत. आमचे गायक, आमचे कवी विकास साळवे. विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती आपण मोठ्या दिमाखात या ठिकाणी साजरी करत आहोत. आणि विशाल शिंदे आणि विजय म्युझिक भीमक्रांतीचा यलगार आपण पूर्ण संच आपणासमोर सज्ज आहे. एकदा जोरदार टाळ्या यांच्यासाठी झालं पाहिजे. पूर्ण आमच्या संचासाठी जोरदार टाळ्या. सर्वांनी जय भीमचा जयघोष करायचा आहे. करणार का? विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135वी जयंती आपण मोठ्या दिमाखात या ठिकाणी साजरी करत आहोत. जय 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 भीम. आवाज येत नाही. जय 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 भीम. नकली जय भीम नाही आला पाहिजे. की प्रताप सिंग दादा म्हणतात की नकली जय भीम तुम्हाला करणारे ओळखा. नकली जय भीम तुम्हाला करणारे ओळखा. अरे भीमाच्या नावे तुंबडी भरणारे ओळखा. फुलवऱ्याचे पीक पाहुनी गावचे सांडे भीमाच्या वावरामध्ये सरणारे ओळखा. आणि नकली जय भीम तुम्हाला करणारे ओळखा. म्हणून सर्वांचा असली जय भीम आला पाहिजे. हात वरती करू ना. जय 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 भीम. जय 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 भीम. यह बात है. यशोधरा सिद्धार्थ राहुल गौतमाला ज्योती सावित्रीला रमाला भीमा जन कल्याण जानिते जिजाविला हे वंदन तयाला हे वंदन तयाला.
और बुद्ध के बाद इस धरती पर मनोज राजा मेरे भीमराव से सुंदर किसी का दूर नहीं है, मेरे भीमराव से सुंदर किसी का दूर नहीं है। घटनेचा कलम 340 किसके लिए भाई? मेरे बाप ने संविधान लिखा है, हम उसको बचाएंगे, ऐसा करेंगे वैसा करेंगे। कलम 340 काय? कलम 340 सगळ्यात पहिले लिहिलं गेलं ओबीसीसाठी. कलम 341 लिहिलं गेलं इकडच्या एसटीसाठी आणि कलम 342 लिहिलं गेलं इकडच्या एसटीसाठी. हे बाबत ओबीसी म्हणजे कोण? ओबीसी म्हणजे कालचे शूद्र, आजचे ओबीसी. हे आपल्याला कळण्याची गरज आहे. त्यानंतर आपण ऐकूयात एक नवीन गीत.
प्रतापसिंग मोरे यांचं गीत वक्त जैसा भी आएगा आपल्या समोर घेऊन येत आहेत संतोष मोरे औरंगाबाद छी व फेम संतोष मोरे ऐकूयात नवीन गीत काय जोरदार कि मैं हूँ गौतम का दीवाना प्यार हासिल करता हूँ और प्यार के बदले प्यार मैं तस्लीम करता हूँ। इस महफिल में कुछ गाने से पहले सबको मेरा क्रांतिकारी जय भीम कहता हूँ। जय भीम। जे मेंदूने जिवंत आहे त्याने हात वरती करून जय भीम म्हणा, जे मेंदूने मेलेले त्याने जय भीम नाही म्हणलं तरी चालेल, मेंदूने जिवंत असल्याने एकदा जय भीम। हळूहळू का होईना तुम्ही जिवंत व्हाल अशी अपेक्षा करतो और बात 4 लाइन की सीधी बात करता हूँ। तुम्ही आधी सांगितलं जे माहित नाही ते सादर करा आणि वास्तव मांडण्याचा प्रयत्न करा आणि या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो की पहिल्यांदा का होईना या नगरीमध्ये आमच्या विशाल दादासाठी जोरदार टाळ्या की ज्यांनी या ठिकाणी हा मंच मला या ठिकाणी दिलेला आहे सादर होण्यासाठी। वाजवा ना आमच्या दादासाठी जोरदार टाळ्या वाजवा। 4 लाईनी लक्ष बरोबर आहे का माता माता भगिनींनो बंधू बांधवांनो। गीतकार प्रतापसिंग दादा बोदडे काय लिहितात दादा कि बेवकूफ आदमी में समझदारी नहीं होती, लक्ष्य है तुमचं, झूठ फरेब की आवाजों में दमदारी नहीं होती, कि बेवकूफ आदमी में समझदारी नहीं होती, झूठ फरेब की आवाजों में दमदारी नहीं होती, जो चलता है मेरे, जो चलता है भीम बाबा के नक्शो कदमों पर, भीम सैनिक जो चलता है मेरे भीम बाबा के नक्शो कदमों पर, उस आदमी के खून में कभी गद्दारी नहीं होती। मुझे लगता है कि ईमानदार लोगों ने हाथ ऊपर करके एक बार 4 लाइन के लिए ताली तो बजानी चाहिए जरूर, जोरदार हाथ ऊपर करके। आणि गाणं थोडंसं वेगळ्या अंगाने लिहिलंय। भीमराज की बेटी गाणं ऐकलंय तुम्ही सगळ्यांनी? त्या गीताचे गीतकार दोनच राजे गाणं ऐकले तुम्ही? त्या गीताचे गीतकार गुरुवर्य प्रतापसिंह बोदडे हे गाणं लिहितात आणि वैचारिक गाणे सादर करतोय। त्यामुळे आपण कान उघडे ठेवून या विचार मांडण्याचा प्रयत्न करतोय। या ठिकाणी तुम्ही जी जयंती साजरी करताय ती आमच्या वडिलांकडे बघून साजरी करतोय। आमच्या आजून तुम्ही सांगितलं की या ठिकाणी 25 वर्षाचा इतिहास आहे की या ठिकाणी जयंती साजरी होत आहे आणि त्या 25 वर्षाचा इतिहास आमच्या वडिलांचा आदर्श आम्हाला आहे, म्हणून त्यांच्यासाठी हा सन्मान करण्यासाठी हा कार्यक्रम या ठिकाणी सादर होत असताना एक गीत या विचारावर मांडतोय काय, वक्त जैसा भी हो, थोडासा ढोलक पुढे द्या। पलट कर दोबारा नहीं आएगा, वक्त जैसा भी हो एक बार आएगा, फिर पलट कर दोबारा नहीं आएगा, वक्त जैसा भी हो एक बार आएगा, फिर पलट कर दोबारा नहीं आएगा, वक्त जैसा भी हो, वक्त जैसा भी हो एक बार आएगा, वक्त जैसा भी हो एक बार आएगा, फिर पलट कर दोबारा नहीं आएगा, फिर पलट कर दोबारा नहीं आएगा, फिर पलट कर दोबारा नहीं आएगा, मगर जिसके भी नस नस में भीमराव है, मगर जिसके भी नस नस में भीमराव है, ए भाइयों मेरे रगों में मेरे बाबा साहब अम्बेडकर का खून दौड़ता है, मेरी रगों में, इसलिए मैं कहता हूं मगर जिसके भी नस नस में भीमराव है,
आई जागेवर उभे राहता का एकदा? मगर जिसके भी नस नस में भीमराव है, बताओ किस किस के नस में बाबा साहब अम्बेडकर का खून है? आज तो निकल के आएगा और आगे भी बताऊंगा कहां चला जाता है। अभी तो बोल रहे हो हाथ ऊपर करके, मगर कहां जाता है वो भी बताऊंगा। मगर जिसके भी नस नस में भीमराव है, मगर जिसके भी नस नस में भीमराव है, उसको हरगिज बुढ़ापा नहीं आएगा। वक्त जैसा भी हो एक बार आएगा, फिर पलट कर दोबारा नहीं आएगा। वक्त जैसा भी हो एक बार आएगा, फिर पलट कर दोबारा नहीं आएगा। थोडीशी आम्हाला डिलेची सवय आहे, डिलेची सवय आहे। बोलतो नाही करू शकत। जंगे मैदान से हर कितना पीछे हटा, जंगे मैदान से हर कितना पीछे हटा, जंगे मैदान से हर कितना पीछे हटा, जंगे मैदान से हर कितना पीछे हटा। अरे जंगे मैदान से हर कितना पीछे हटा, ऐसा एक जवां मर्द जाबाज है, ऐसा एक जवां मर्द जाबाज है, ऐसा एक जवां मर्द जाबाज है। जंगे मैदान से हर कितना पीछे हटा, ऐसा एक जवां मर्द जाबाज है। वो कौन है? वो जनार्दन या गौतम हो या बोचीराम, वो जनार्दन या गौतम हो या बोचीराम। ओळखतात का या लोकांना तुम्ही? किती लोक ओळखतात ना? बोचीराम कांबळे, जनार्दन वाघमारे, गौतम वाघमारे, ओळखतात या लोकांना आपण सगळे? की मराठवाड्याकडे म्हणे हे कुणाचं वळालं नसतं, कधी त्या मनवादी सरकारला हे कळालं नसतं। अरे लेकरू जर का भीमाचं जळालं नसतं ना, विद्यापीठाला बाबाचं कधीच मिळालं नसतं। इसलिए कहते हैं वो जनार्दनिया गौतम हो या बोचीराम, वो जनार्दनिया गौतम हो या बोचीराम। आई समोर इकडे बघा, वो जनार्दनिया गौतम हो या बोचीराम। आम्ही म्हणतो की आम्ही बाबा आंबेडकरांसाठी जीव देऊ, परंतु यांनी खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबा आंबेडकरांचं नाव विद्यापीठाला मिळवण्यासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली। म्हणून गीतकार म्हणतात वो जनार्दनिया गौतम हो या बोचीराम। ओ आई ऐसा जय भीम वाला नहीं आएगा, वक्त जैसा भी हो एक बार आएगा, फिर पलट कर दोबारा नहीं आएगा। वक्त जैसा भी हो एक बार आएगा, फिर पलट कर दोबारा नहीं आएगा। नीला नीला गगन मेरा भीमराज है, नीला नीला गगन मेरा भीमराज है, नीला नीला गगन मेरा भीमराज है, नीला नीला गगन मेरा भीमराज है। नीला नीला गगन मेरा भीमराज है, उस गगन के तो हम सब सितारे बने, उस गगन के तो हम सब सितारे बने, उस गगन के तो हम सब सितारे बने। उठ भी जाए उठ भी जाए कोई अचानक अगर, उठ भी जाए कोई अचानक अगर, वो सितारा जमीन पर नहीं आएगा। वक्त जैसा भी हो एक बार आएगा, फिर पलट कर दोबारा नहीं आएगा। वक्त जैसा भी हो एक बार आएगा, फिर पलट कर दोबारा नहीं आएगा। उठ भी जाए
लोग बाबा साहब को बेईमान हो जाते हैं, है ना सर जी? किस बात, आप इस बात से सहमत हो क्या? कुछ लोग बाबा साहब को बेईमान हो जाते हैं. बाबा आंबेडकर म्हणतात, या समाजाचा रथ हा काफिला मी जो इथपर्यंत आणून ठेवला आहे तो मागे नेण्याचं काम करू नका. तो जिथे आहे तिथे ठेवा, मात्र त्याला मागे ओढायचं काम करू नका. परंतु आज त्या भीमाच्या रथाचं काय झालं ऐकायचंय? ऐकायचंय? भीमा तुझ्या रथाचे घोडे फरार झाले. ऐकताय तुम्ही? पाठीमागे दादा ऐकताय तुम्ही? हात वरती करून सांगा मला. भीमा तुझ्या रथाचे घोडे फरार झाले आणि परख्या रथाला जुंपून सारे चुकार झाले. भीमा तुझ्या रथाचे घोडे फरार झाले, परख्या रथाला जुंपून सारे चुकार झाले. येथेही भाव नाही, तेथेही भाव नाही, अरे कोठेच भाव नाही, इतके विकार झाले. भीमा तुझ्या रथाचे घोडे फरार झाले. फोटोच नुसता लावणारे घरामध्ये नेते शिकार झाले. पैसे कमावणारे आबरू गमावणारे, अरे नकली जय भीम करणारे नेते चिकार झाले. भीमा तुझ्या रथाचे घोडे फरार झाले. भीमा तुझ्या रथाचे घोडे फरार झाले. और इसलिए कहते हैं टूट भी जाए, टूट भी जाए कोई अचानक, टूट भी जाए कोई अचानक. दोस्तों, बाबा आंबेडकरांना बेईमान व्हायचंय का? व्हायचंय का? पण जे झाल्यात त्यांच्यासाठी सांगणं आहे, ऋषी बनो, त्यागी बनो, जंगी बहादुर बनो, दोस्तों क्रांतिकारी बनो. क्या बनो? क्रांतिकारी बनो. ऋषि बनो, त्यागी बनो, जंगी बहादुर बनो, क्रांतिकारी बनो. दोस्त बनो या दुश्मन बनो, वो सच्चा बनो. क्या बनो? कितने लोग सुन रहे हैं? दोस्त बनो या दुश्मन बनो मगर सच्चा बनो. कसम है तुम्हें भीम जी की यारो, कसम है तुम्हें भीम जी की यारो, कभी किसी का चमचा मत बनो. गीतकार म्हणता है, हो गए कैद सोने के पिंजरे में जो, हो गए कैद सोने के पिंजरे में जो, हो गए कैद सोने के पिंजरे में जो. वो सोना वो चांदी मुबारक उन्हें, सोना वो चांदी मुबारक उन्हें, वो सोना वो चांदी मुबारक उन्हें. या ठिकाणी एक गाणं 4 ओळीचं आहे, थोडंसं कमी करा दादा. मी गाणं समजून सांगतो. गीतकार म्हणतात, हो गए कैद सोने के पिंजरे में जो, वो सोना वो चांदी मुबारक उन्हें. आमच्या समाजामध्ये असे काही नेते आहेत, गळ्यामध्ये किलो किलो सोनं घालून फिरतात. गल्ली त्यांना कुत्र विचारत नाही, दिल्लीत त्यांचा संबंध नाही. आणि हे आमचे भाई आहे म्हणून सांगणं आहे. हे इथे बसलेले सगळे जे माझे भीमसैनिक माझा आवाज ऐकत आहे, ते सगळे वाघ आणि वाघिणी हे जंगलातले वाघ आहेत असं मी मानतो. एकदा जोरदार आहे तुमच्या स्वतःसाठी वाजवा. आणि आमच्यातले काही असे वाघ आहेत जे सर्कशीतले वाघ आहेत. छडी मारलं की बसतात आणि छडी मारलं की उभं राहतात. साहेबांना बोललं तेवढंच सांगतात. म्हणून गीतकार म्हणतायत, हो गए कैद सोने के पिंजरे में जो, हो गए कैद सोने के पिंजरे में जो, हो गए कैद सोने के पिंजरे में जो. वो सोना वो चांदी मुबारक उन्हें, वो सोना वो चांदी मुबारक तुम्हें, वो सोना वो चांदी मुबारक तुम्हें. कोई दिखलाए जो, तो क्या करेंगे? कोई दिखलाए जो ऐसा पिंजरा अगर, कोई दिखलाए जो ऐसा पिंजरा अगर. जय भीम वालो, उसमें भीम का परिंदा नहीं जाएगा. वक्त जैसा भी हो एक बार आएगा, फिर पलट कर दोबारा नहीं आएगा. वक्त जैसा भी हो एक बार आएगा, फिर पलट कर दोबारा नहीं आएगा. कोई दिखलाए जो ऐसा पिंजरा अगर, कोई दिखलाए जो ऐसा पिंजरा अगर. जाएंगे क्या पिंजरे में? जाएंगे क्या? हाथ ऊपर करके बताइए हाँ या नहीं. नहीं जाएंगे तो हाथ ऊपर करके बताइए. और जो लोग चले गए हैं, जो लोग चले गए उनसे कहना है
कि दुश्मनों से प्यार का सिलसिला नहीं चलता। जो बाबा साहब को बेईमान हो जाते हैं, उन दुश्मनों से प्यार का सिलसिला नहीं चलता, कुछ जख्म अपनों तक भी नहीं चलता। समोर बघा इकडा बघा, गीतकार गाण्याच्या शेवटी काय लिहितात, ओ बात सच है मेरी, बात सच है मेरी प्रताप सिंह जी, बात सच है मेरी ये प्रताप सिंह जी, बात सच है मेरी ये प्रताप सिंह जी, बात सच है प्रताप सिंह जी। अरे बात सच है मेरी, दादा पाठीमागे लक्ष द्या, बात सच है मेरी प्रताप सिंह जी, ये सच्चा जय भीम वाला झुकेगा नहीं, सच्चा जय भीम वाला झुकेगा नहीं, सच्चा जय भीम वाला झुकेगा नहीं। मगर जिनके होठों पे, जिनके होठों पे, जिनके होठों पे लालच के ताले पड़े, जिनके होठों पे लालच के ताले पड़े। हाँ सर जी, जिनके होठों पे लालच के ताले पड़े, लक्ष्यपूर्वक ऐका, जिनके होठों पे लालच के ताले पड़े, लक्ष्यपूर्वक ऐका, जिनके होठों पे लालच के ताले पड़े, उसको जय भीम का नारा नहीं आएगा, खुद जैसा भी हो एक बार आएगा, फिर पलट कर दोबारा नहीं आएगा, खुद जैसा भी हो एक बार आएगा, फिर पलट कर दोबारा नहीं आएगा। जिनके होठों पे, मैंने कहा जिनके होठों पे लालच के ताले पड़े, जिनके होठों पे लालच के ताले पड़े, गाना ऐकताय तुम्हें? मैंने कहा जिनके होठों पे लालच के ताले नहीं पड़े हैं, उसको जय भीम का नारा नहीं आएगा। तो ईमानदार लोगों के हाथ ऊपर चाहिए मुझे और दिखने चाहिए जय भीम। दादा, ओरडून घसा कोरडा करणे हा कार्यक्रम नाही आहे हा। जसं आमच्या दादांनी सांगितलंय की हा विचारांचा यलगार आहे, आणि विचारांचा यलगार ज्यावेळेस माझ्या समाजाची माता भगिनी बंधू बांधव एकत्र बाबा सम्मेलनाच्या नावासाठी ज्यावेळेस एकत्र बसतात, त्यावेळेस अभिमानाने आमच्या कलाकारांचा मन भरून येतं, आणि त्यावेळेस क्रांतीच्या यलगारांचा आवाज ऐकण्यासाठी हे मन तृप्त झालेलं असतं। म्हणून एकदा सर्वांचा क्रांतिकारी जय भीम। दादा तुम्ही शूटिंग करताय ना, इकडे या 2 मिनिटं वरती पटकन। अब एक काम करेंगे, यहाँ बैठा हुआ हर एक इंसान मला सांगा किती टक्के आवाज येतो, तुम्हाला काय वाटतं? किती टक्के आवाज येतो? 30%। हे म्हणतात 30%, मी बोललो नाही। मला सगळ्यांचा बाबा आंबेडकरांची जयंती साजरी करतो उत्साह मला पाहिजे एकदा सगळ्यांचा जय भीम। आता किती आला? 70% झाला। बरं मला सांगा आता 70चा डायरेक्ट 100% करू का? इमानदार लोक बघायचे का तुम्हाला? इमानदार बघायचे का? फक्त एक काम करा, तुमच्या शेजारी बघा, कोण म्हणतं नाही म्हणतं, बाकी आमचे भाऊ काम करतात तिकडं। ज्यांचा हात खाली असेल तिकडे झूम करा दादा। हा लॉर्ड बुद्धाला दाखवू आपण हे सगळं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा नीले झंडे तले दुख अरमान भरकर आती है, नाम भीम जी का लेने से जिंदगी में शान आ जाती है, और नाम भीम जी का लेने से मुर्दों में भी जान आ जाती है। और मुझे लगता है कि यहाँ सब जिंदा लोग हैं, तो जिंदा लोगों का जिंदा दिली दिखाते हुए बाबा साहब का नाम लेने को जिनको शर्म आती है वो हाथ ऊपर ना करें।
और जिनको अभिमान लगता है मेरे बाबा साहब के नाम पर हाथ ऊपर करने में, वो लोग हाथ ऊपर करके ये बात यह साबित करें कि हम बाबा साहब की कौम है, उनके औलाद है। आज यहाँ बैठे ये बात बताने के लिए कि मेरा बाबा साहब इतना जबरदस्त है, हाथ ऊपर कर, सभी के हाथ ऊपर चाहिए मुझे। और तालियों की गूंज में मेरे दादा बजाएंगे सब लोग 1 2 3 4। जिनके होठों पे लालच के ताले पड़े, जिनके होठों पे लालच के ताले पड़े, ये अप्रैल का महीना है, जून का नहीं, जो मेरे बाबा साहब के नाम पर हाथ ऊपर के तालियां न बजाए वो अपने खून का नहीं। हाथ ऊपर दीजिए मुझे। और जिनके वोटों पे लालच के ताले पड़े, जिनके वोटों पे लालच के ताले पड़े, जय भीम। हाथ ऊपर। छत्रपति शिवाजी महाराज की। उसको जय भीम का नारा नहीं आएगा, होती जैसा भी हो एक बार आएगा, फिर पलट कर दोबारा नहीं आएगा, होती जैसा भी हो एक बार आएगा, फिर पलट कर दोबारा नहीं आएगा, पलट कर दोबारा नहीं आएगा, फिर पलट कर दोबारा नहीं आएगा, फिर पलट कर दोबारा नहीं आएगा। गाणं आवडलं असेल तर त्याला सगळ्यांच्या वरती हात करून काय वाजलं पाहिजे, जय भीम। की लढा उभारला अस्मितेचा साहुनी अनंत हाल, लढा उभारला अस्मितेचा साहुनी अनंत हाल। अरे अन्यायाच्या विरोधात याच भूमीवर काल, अरे अचंबित करून गेले मनोज राजा या जगाला, एक जिजाई चालाल आणि तुझा भीमाई चालाल, तुझा भीमाई चालाल। शिवरायाने शिकविला तलवारीचा घाव आहे, अरे महात्मा फुल्यांनी सांगितला ज्ञानाचा प्रभाव आहे। शाहू महाराजाने दिला आखाड्यातला डाव आहे, अन माझ्या भीमाने रुजविला प्रेम बंधुभाव आहे। दोनच राजे इथे गाजले, कोकण पुण्यभूमीवर, दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर, दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर, दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर। एक तिहाराय गडावर, एक तिहाराय गडावर, एक चमदार तळ्यावर, एक तिहाराय गडावर, एक चमदार तळ्यावर, एक तिहाराय गडावर, एक चमदार तळ्यावर। कोकण पुण्यभूमीवर, दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर। एक तिहाराय गडावर, एक तिहाराय गडावर, एक चमदार तळ्यावर, एक तिहाराय गडावर, एक चमदार तळ्यावर, एक तिहाराय गडावर, एक चमदार तळ्यावर।
दलितांनी दलितांचा राजा महाडी घोषित केला. दलितांनी दलितांचा राजा महाडी घोषित केला. दलितांनी दलितांचा राजा महाडी घोषित केला. रायगडला घोषित केलंय. रायगड पाहिलाय कोणी? पाहिलाय ना? पाहिलाच असणार कारण इकडे कोकणातच आहे सगळं. रायगडाच्या टोकावरून जाऊन पाहिलं तर चौदार तळ दिसतं आणि चौदार तळातून पाहिलं तर रायगडाचं टोक दिसतंय. तो तिकडे गेला. प्रतापसिंह दादा म्हणतात की है रायगड महाड़ के पहाड़ी चोटी पर, है रायगड महाड़ के पहाड़ी चोटी पर. लगता था हमें देखते थे वहां से वो मंजर कि पानी के लिए लड़ रहा है कोई शेर बहादुर. तब राजे शिवाजी बोले होंगे वह हमारे अम्बेडकर, वह हमारे अम्बेडकर. रायगडावर शिवरायांचा राज्याभिषेक झाला. रायगडावर शिवरायांचा राज्याभिषेक झाला. दलितांनी दलितांचा राजा महाडी घोषित केला. दलितांचा राजा महाडी घोषित केला. दलितांचा राजा महाडी घोषित केला. दोन नरबळी असे शोभले दोन्ही वीर बहादर. दोन नरबळी असे शोभले दोन्ही वीर बहादर. एक त्या रायगडावर, एक त्या रायगडावर, एक जबदार तळ्यावर. एक त्या रायगडावर, एक जबदार तळ्यावर. एक त्या रायगडावर, एक जबदार तळ्यावर. राजाचा एक पुत्र तुझा एक पुत्र सुभेदाराचा. पुत्र तुझा एक पुत्र सुभेदाराचा. राजाचा एक पुत्र तुझा एक पुत्र सुभेदाराचा. राजाचा एक पुत्र तुझा एक पुत्र सुभेदाराचा. दोघांचा तर एकच बाणा होता उद्धाराचा. एकच बाणा होता उद्धाराचा. दोघांचा तर एकच बाणा होता उद्धाराचा. कोकणातली डोंगर निनादले दोघांच्या नावी. कोकणातली डोंगर निनादले दोघांच्या नावी. ती कोकणातली डोंगर. एक तिहाडावर एक जबदार तळ्यावर. एक रायगडावर एक जबदार तळ्यावर. एक रायगडावर एक जबदार तळ्यावर. एक रायगडावर एक जबदार तळ्यावर. एक जिजामातेने आणि एक विरात्याने. एक जिजामातेने आणि एक विरात्याने. क्रांती निखारे दोन फुंकले रथयाच्या भात्याने. दीपस्तंभे दोन लागले मधला अरबी सागर. दीपस्तंभे दोन लागले मधला अरबी सागर. दीपस्तंभे दोन लागले वधला अरबी सागर. एक रायगडावर एक रायगडावर एक जबदार तळ्यावर. एक जबदार तळ्यावर. एक रायगडावर एक जबदार तळ्यावर. शिवरायाने रयतेचा जो न्याय निवाडा केला. शिवरायाने रयतेचा तो न्याय निवाडा केला. शिवरायाने रयतेचा तो न्याय निवाडा केला. शिवरायाने रयतेचा जो न्याय निवाडा केला. तोच निवाडा भीमरायाच्या घटनेमध्ये आला. भीमरायाच्या घटनेमध्ये आला. तोच निवाडा भीमरायाच्या घटनेमध्ये आला. प्रताप
हराय गडावर एक ते हराय गडावर एक चवदार तळ्यावर एक ते हराय गडावर एक चवदार तळ्यावर एक ते हराय गडावर एक चवदार तळ्यावर दोन तराजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर दोन तराजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर सर्वांच्या हात वरती कोण टाळा झाला पाहिजे दोन राजांसाठी सर्वांच्या ताला ताला झाला पाहिजे सर्वांचा एक ते हराय गडावर एक ते हराय गडावर एक ते हराय गडावर एक चवदार तळ्यावर 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 हातात झाडाला डोईवर शेणाची पाटी कपडा रत्ता खरकट भरता हजीत होते माय मोठी काखेत मिगरू हातात झाडाला डोईवर शेणाची पाटी कपडा लागता खरकट भरता फजिती होती माय मोठी मगमान बरोबर भीमन माय सोन्यान भरती ओटी मगमान भीमन माय सोन्यान भरती ओटी मगमान भीमन माय सोन्यान भरती ओटी काखेत मिगरू हातात झाडाला डोईवर शेणाची पाटी कपडा लागता खरकट भरता फजिती होती माय मोठी
दुसरं काहीच करत नाही. वर्षभर पोकळ जयभीम केल्याशिवाय आम्ही दुसरं काहीच करत नाही. आणि बाबासाहेब तुमची याद आम्हाला 14 एप्रिल येत नाही. हे असंच नाही, मी नशेत नाही, मी अशीच नशे अजिबात करत नाही. आणि बाबासाहेब तुमची शपथ घेऊन सांगतो, मी 90 शिवाय काहीच पित नाही. कार्यकर्त्यांचे बॅनर, तुझ्या पार्टीतले सगळे पार्टनर, अक्षरशः बॅनरवर जागा पुरत नाही. अक्षरशः बॅनरवर जागा पुरत नाही. नक्की शुभेच्छा कोण देतं हे पण झालं कळत नाही. मित्रांनो, एक विनंती आहे, बॅनरवरती यायचे फोटो लावू नका. तुमच्याच नावावर लाखोची वर्गणी जमा होते, पण साला हिशोब कोणी देत नाही. आणि म्हणून बाबासाहेब मी 90 सोडून दुसरी कुठलीच पित नाही. ढोल नगारे डीजे तरम ताशा बजाव रे. करण ताशा डोक्यात बाबासाहेब तुमचीच नशा, पण पिल्याशिवाय आम्हाला नाचता येत नाही. बजाव रे. अशी उतरते बाबासाहेब जयंतीची नशा. आम्ही तुम्हाला आमचा बाप मानतो. तुम्ही दिलेल्या सवलतीवर आजपर्यंत जगतो. उठलं की जय भीम, झोपताना जय भीम, भेटलं की जय भीम, जय भीम जय भीम जय भीम. तुझं नाव घेतल्याशिवाय आम्हाला झोप देखील येत नाही. आणि आज युती केली, आघाडी केली, सत्ता काही आमची येत नाही. अशी उतरते बाबासाहेब जयंतीची नशा. आता आम्ही साफ विसरत चाललोय तू शिकवलेली क्रांतीची भाषा. बाबासाहेब तुला आम्ही अक्षरशः डोक्यावरती घेऊन नाचतो. अरे पण डोक्यात कोणीच घेत नाही. आणि म्हणून बाबासाहेब मी 90 सोडून कुठलीच घेत नाही. धन्यवाद. सध्या काळ खूप भयानक चालू आहे. हा जो काळ आहे खूप भयानक काळ चालू आहे. या काळामध्ये क्रांती आणि प्रतिक्रांती होत आहे. नागोट नाही, नागांची भूमी ही झाली क्रांती. आता चालू आहे प्रतिक्रांती. आम्ही शाळेत काय शिकलो? बे क बे, बे दुने किती, 2 1 2 2 4. आता शिकतात. आम्ही शिकलो बे क बे, बे दुने 4. अरे ज्यांनी बे दुने 5 केलं ते सगळे महापुरुष झाले. आपलं काय, बाल्याची बाली, 10 बदाची खोली, फिनिश. म्हणून काय बेक बे बे दुने 4, बेक बे बे दुने 4, बेक बे बे दुने 4. सारेच बेरोजगार, सारेच बेरोजगार, सारेच बेरोजगार. का बदलू चला, आता बदलू चला रे, बदलू चला हे सरकार. बदलू चला, आता बदलू चला रे, बदलू चला हे सरकार. का बदलायचं? सरकार म्हणजे व्यवस्था बदलायची. व्यवस्था, उभी व्यवस्था बाबासाहेबांनी आडवी केली. का? जागा फक्त 4, पोर 1000. जागा फक्त 4, पोर 1000. जागा फक्त 4, पोर 1000. नोकरीसाठी भाकरीसाठी होते मारामार. शाळेत होता नंबर महापोटा हुशार. इंटरव्ह्यू काय होतं? इंटरव्ह्यू मध्ये काय होतं? पैसे घेऊन निवडले मूर्ख उमेदवार. बेक बे बे दुने 4, एक बे बे दुने 4. सारेच बेरोजगार. नोकरी आहे का? नोकरी आहे? नोकरी आहे काय? प्रायव्हेट. बाबासाहेबांनी 12 तासाचे 8 तास केले. आज 8 तासाचे पुन्हा 12 तास झाले. सिक्युरिटी गार्ड 12 तास ड्युटी, नो सुट्टी. का? कारण काय? 1 2 3 स्टार्ट. एक बे बे दुने 4. कारण पुढाऱ्याचा साला ऑफिसर झाला. पुढाऱ्याचा साला ऑफिसर झाला. पुढाऱ्याचा साला ऑफिसर झाला. आमदाराचा पोऱ्या खासदार झाला. खासदाराचा पोऱ्या आमदार झाला. भाई पैसेवाला नगरसेवक झाला. मग मी MA केले, आपण MA केले, MPhil केले, PhD केली, शिकलोय. अरे आमचं काय? MA वाला कामासाठी शोधे बियर बार. बेक बे बे दुने 4, सारेच बेरोजगार. असे खूप रोजचे येतात.
शिक्षण असतं 5वी 9वी पास आणि आंदोलन करतात आम्हाला आरक्षण द्या. किती पास असतात? 5वी पास असतात. मराठा म्हणजे कोण? आपण सगळे मराठा आहेत. मराठा ही प्रांतीय ओळख आहे, जातीय ओळख नाही. मराठा ही जातीय ओळख नाही, ही प्रांतीय ओळख आहे. शिवाजी महाराज कोण होते? कुणबी. माझा बाप महार, माझा आजोबा महार, मी कोण? मग शिवाजी महाराज कुणबी, मग 17 वंशज. मराठा कसं काय? मराठा कसं काय? बरोबर चुकीचं बोलतोय. जर शाहू महाराज कुणबी, त्यांचा वंशज, कसं काय मराठा? पुस्तक लफडाय बाय. कारण सगळे कुणबी आहेत. कारण का असं होतं? बरेच लोक आहेत येऊन आपल्याला सांगणार आहेत. त्यामधला एक जण होता, आता शांत बसलाय. काय नाव? अन्ना 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 अन्ना. अरे आओ सिखाओ तुम्हें अन्ना का फंडा. अरे आओ सिखाओ तुम्हें अन्ना का फंडा. ये नहीं प्यारे कोई मामूली गुंडा. इसमें छुपा है आरएसएस का एजेंडा. इसमें छुपा है मनुवादी का झंडा. अरे अन्ना रे अन्ना रे अन्ना रे अन्ना रे अन्ना रे अन्ना रे अन्ना. अशा बरेच अन्ना येत. लोक लक्षात ठेवा, जागृत राहा. कारण पुढचे गायक जगाला सांगा की आपला बाप भीमराव रामजी आंबेडकर घेऊन येत आहेत. संतोष मोरे टाळ्या जोरदार. इथे बसलेल्या प्रत्येक व्यक्तीसाठी सांगतो, आज बाबासाहेब आंबेडकरांची जयंतीच्या अभिमानाने स्वाभिमानाने साजरी करतोय. म्हणून तुमच्यासाठी सांगतोय की गरीब घरचे गरीब आम्ही निष्ठावंत ठरू. ऐकताय तुम्ही? गरीब घरचे गरीब आम्ही निष्ठावंत ठरू. या पोटाला चिमटा देऊ भले उपाशी मरू. पण भीमरायाचे पोर आणि भीमरायाची पोरी आम्ही भीम जयंती करू. आम्ही भीम जयंती करू. आम्ही भीम जयंती करू. कारण ज्याच्यामुळे तुझी मनवर जन साऱ्याच केलंय बरं. सांगता बापू माझा भीमराव रामजी आंबेडकर. जगाला सांगता बापू माझा भीमराव रामजी आंबेडकर. जगाला सांगता बापू माझा भीमराव रामजी आंबेडकर. ज्याच्यामुळे तुझी मन भरे जन साऱ्याच केले भले. ज्याच्यामुळे तुझी मन भरे जन साऱ्याच केले भले. निळा हातात छेडा धरो. निळा हातात छेडा धरो. अभिमान स्वाभिमान टाळ्यांच्या आवाजात दिसू द्या. जिनके हाथ में नहीं है कोई चाय की थाली वो हाथ ऊपर करके बजा सकता है ताली. अरे ज्याच्यामुळे तुझी मन भर जन साऱ्याच केलंय भर. निळा हातात झेंडा धर. माझा बाप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं त्याला वाटतं का त्याने हात वरती करून म्हणायचे काय? अरे जा जगाला सांगता हात वरती. अरे जा जगाला सांगता बाप माझा भीमराव रामजी आंबेडकर. जा जगाला सांगता बाप माझा भीमराव रामजी आंबेडकर.
नव्हतं मिळत आता तुमच्या वाट्याला 1500 ज्यांना भेटले काही ना नसून भेटले काही ना 1500 भेटले त्यांनी टाळ्या वाजवल्या काही ना नाही भेटले घरकुल भेटलेत का ऍडमिशन भेटलं लहान मुलांसाठी आता सीबीएसई मध्ये आरटी मध्ये ऍडमिशन भेटलं नोकरी भेटले लाडकी बहीण भेटली ना भेटलं ना सगळं नव्हतं मिळत एका वेळेचं प्यार. नव्हतं मिळत एका वेळेचं प्यार. दिलं या दान माझ्या बाबासाहेब दिलं या दान माझ्या बाबासाहेब दिलं या दान माझ्या बाबासाहेब त्याच्यामुळे मिळे अधिकार माध्यमाचे लई उपकार ज्याच्यामुळे मिळे अधिकार माध्यमाचे लई उपकार तिला हातात डंगर कि पैदा ना होता वो मसीहात ये खुशियों का सिलसिला नहीं होता बेरंग रहती है जमीन और आसमां का रंग नीला नहीं होता ये भारत का कब्जा कंगाल हो जाता यारा इसे भीम जैसा हीरा मिला नहीं होता भीम जैसा हीरा मिला नहीं होता ज्याच्यामुळे मिळे अधिकार माध्यमाचे लई उपकार ज्याच्यामुळे मिळे अधिकार माध्यमाचे लई उपकार तिला हातात डंगर तिला हातात डंगर राजगाला सांगा बाप माझा भीमराव रामची आवडे राजगाला सांगा बाप माझा भीमराव रामची आवडे या ठिकाणी दादू आणि गाव बाळू यांच्याकडून या ठिकाणी 100 रुपयाची भेट आणि काय सांगणे बघा दादा या ठिकाणी समोर बसलेल्या यांच्याकडून सुद्धा 100 रुपयाची भेट आलेली आहे तसेच या ठिकाणी कुमार सिद्धेश्वर रमेश गायकवाड नागोठणे आज वाढदिवस देखील आहे सरांसाठी सुद्धा शुभेच्छा देत आहोत जोरदार टाळ्या सरांसाठी सुद्धा या ठिकाणी झाले पाहिजेत या ठिकाणी 100 रुपयाची भेट आलेली आहे ज्या ज्या वेळेस मनाच्या माणसाला बाबा आंबेडकरांनी दिलेले ह्या भावना माणसापर्यंत पोहोचतात त्यावेळेस हे धम्मदान त्या आदराने त्या भावनेने या ठिकाणी येते म्हणून सांगणे काय युगा युगा तुला होती रे लाचारी युगा युगाची तुला होती रे लाचारी बरोबर आहे सर नाव सांगा या ठिकाणी यशवंत गिरते सर यांच्याकडून 200 रुपयाची भेट आलेली आहे आणि यांचं काय सांगणं आहे बघा परत या ठिकाणी एसीपी जाधव साहेब जोरदार टाळ्या सर्व 80 व्यक्तीसाठी झाले पाहिजेत या सर्वांचं काय सांगणं आहे की भाजी तर भीमा आहे रोटी तर भीमा आहे का आहे का भाजी तर भीमा आहे रोटी तर भीमा आहे उपास पोटी ओटी तर भीमा आहे माझ्या ओटीत भीमा आहे कसा भाजी तर भीमा आहे रोटी तर भीमा आहे उपास पोटी रोटी तर भीमा आहे अरे भीमा नदीचे पाणी गेले अशा ठिकाणी त्या नागोठण गावच्या नळाच्या तोटीत भीमा आहे नळाच्या तोटीत भीमा आहे योगा 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 योगाची तुला होती रे लाचारी योगा योगाची तुला होती रे लाचारी तूच संविधानामुळे जगाला विचारी तूच संविधानामुळे जगाला विचारी
घाबरतात का कोणाला? घाबरता का? या मैदानात मी निर्भीड आहे. अग्नीच्या वाराचे उत्तर देण्याचे शस्त्र माझ्याकडे आहे. हे दादा, नाही तर मरवाद्याचे नाक कापून दाखवले ही जात महाराजची औलाद माझी आहे. परंतु आज तूच संविधानामुळे सांगदा बाप माझा भीमराव रामजी जा जगाला सांगदा बाप माझा भीमराव रामजी आंबेडकर. जा जगाला सांगदा बाप माझा भीमराव रामजी आंबेडकर. या ठिकाणी कोलाड विभाग बौद्ध समाज व बहुजन समाज कोलाड यांच्याकडून 100 रुपयाची भेट आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे सगळ्यांच्या वतीने. उधारिली कुळी तुझी जाणार बाबिमाने. उधारिली कुळी तुझी जाणार बाबिमाने. कर्तव्य आहे तुझे राहा तू इमानी. कर्तव्य आहे तुझे राहता इमानी. कर्तव्य आहे तुझे राहता इमानी. उधारिली कुळी तुझी जाणार बाबिमाने. उधारिली कुळी तुझी जाणार बाबिमाने. या ठिकाणी आमचे सर माननीय स्वप्नील सर, एक मिनिट सर. अच्छा, स्वप्नील अल्पेश मनेर खापोली यांच्याकडून या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते यांच्याकडून 100 रुपयाची भेट आहे. त्यांचं काय म्हणणं आहे बघा. उधारिली कुळी तुझी जाणार बाबिमाने. उधारिली कुळी तुझी जाणार बाबिमाने. कर्तव्य आहे तुझे राहा तू इमानी. कर्तव्य आहे तुझे राहा तू इमानी. कर्तव्य आहे तुझे राहता इमानी. या ठिकाणी महाराष्ट्र पत्रकार संघाचे राज्याध्यक्ष, महाराष्ट्र पत्रकार संघाचे माननीय अध्यक्ष धम्मशील सावंत यांच्याकडून 500 रुपयाची भेट आहे. जोरदार टाळ्या लहानशे व्यक्तीसाठी झाले पाहिजे. आणि काय सांगणार बघा. नको बिमूस सांगाया खरं. नको बिमूस सांगाया खरं. चंदनाचा जुळलाय सुर. नको बिमूस सांगाया खरं. चंदनाचा जुळलाय सुर. निळा हातात खेळा खरं. निळा हातात खेळा खरं. गाणं आवडतं का तुम्हाला? गाण्याची तळमळ समजते ना? आमचा बाबासाहेब आंबेडकर मान्य आहे तुम्हाला? एकदा हात वरती करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. सरजी हात वर करा बरं का. बिंबीच्या देठापासून फक्त वडापाव खाल्ला मी. वाघ काय खातो दादा? वाघ काय खातो? हा, वाघ पोहे खातो. आणि आज तो वडापाव खाल्लाय. अध्यक्ष साहेब इथे आहेत. दादा, त्यांचं नाव काय होतं? शिर्के साहेब. कुठे शिर्के साहेब? शिर्के साहेब इकडे या 2 मिनिटं.
विजय शिर्के आमचे भाऊजी आहेत. वरती या सर. त्यांनी आमची खूप चांगली व्यवस्था केली. त्यांच्याकडे जोरदार टाळ्या वाजवा ना. काय होतंय, वाजवा. कांबळे सर आणि सर्व आयोजक मंडळी यांचं मी आभार मानतो. पहिल्यांदा तुमच्या नगरीमध्ये या ठिकाणी आम्ही येत आहोत आणि चांगली व्यवस्था आम्हाला भेटली. आणि म्हणजे बघा, इथे आल्यानंतर उशीर जरी झाला असला तर एवढी उत्साह जर कोणी दिला असेल तर तुम्ही प्रेक्षकांनी दिलाय, म्हणून तुमच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. संजय दादा जाधव अध्यक्ष यांनी हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. हा कार्यक्रम तुम्हाला आवडत आहे की नाही? आवडतोय ना? बाबासाहेब आंबेडकरांचा विचारांचा आहे म्हणून. आणि मला ज्यांनी या ठिकाणी आमंत्रित केलं आमचे विशाल दादा शिंदे यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा, कारण त्यांच्यामुळे मी आज या ठिकाणी येऊ शकलोय. आणि म्हणून सांगतोय की बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजर करतोय म्हणून सगळ्यांचे हात वरती, कारण जे गाणं मी या ठिकाणी सादर करतोय हे माझ्या बापाचं गाणं आहे. हे सांगतोय की जा जगाला सांगता बाप माझा भीमराव रामजी आंबेडकर आहे. ज्याला असं वाटतं की माझा बाप बाबासाहेब आंबेडकर आहे, बाप आहे, हे आहेच. परंतु हे सांगण्याची जर आम्हाला या ठिकाणी बसण्याची आणि संधी मिळत असेल तर ती संधी कोणीही चुकू नये असं मला वाटतं. आणि सगळ्यांनी हात वरती करून सांगायचं आहे. बरोबर आहे की नाही? की शेणात पडलेल्या दगडाला सोन्याबरोबर हिऱ्याबरोबर तोलू नये. शेणात पडलेल्या दगडाला सोन्याबरोबर हिऱ्याबरोबर तोलू नये. ज्याला लाज वाटते जय भीम बोलायची, अशानं जय भीम बोलूच नये. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अरे जा जगाला सांग जय. दोन्ही हात वरती तालामध्ये. हात वरती केले तर मला छान वाटेल, कारण हे माझ्या बापाचं गाणं आहे. इथे तुमचा एन्जॉय साजरा नाही करायचा, तर माझा बाप किती ग्रेट आहे हे दाखवण्याची आज संधी आहे. मला वाटतं हात खाली करता वरती हात केले पाहिजे टाळ्या वाजवणार. काय अरे जा जगाला सांग. हाताची घडी काढ मित्रा. जा जगाला सांग जा बापा भीमराव रामजी आंबेडकर. जा जगाला सांग जा बापा माझा भीमराव रामजी आंबेडकर. ज्यांच्यामुळे मिळे अधिकार ज्यांनी साऱ्याच केलंय भले. ज्यांच्यामुळे मिळे अधिकार ज्यांनी साऱ्याच केलंय भले. तिला हातात घेणं खरं, तिला हातात घेणं खरं. गेला का आवाज? गेला. आमचे पोहे जिरले ना, सगळं जिरले, तरी पण आमचा जोश काही कमी होत नाही. तुम्हाला माहिती आहे खरं, करमाडपर्यंत सोडले आम्हाला ट्रेनने. हो ना, प्रॉब्लेम चालू आहेत सध्या. करमाडपर्यंत सोडले, संघर्ष करत आलो इथपर्यंत. आम्ही गाडी चेंज करत करत इथपर्यंत आलोय. आमच्या डोळ्याला अजून झोप नाही, परंतु उत्साह कमी दिसतोय का तुम्हाला? नाही ना? तुम्हाला बघून हा उत्साह येतो, पण तुम्ही जर गाण्याच्या मध्ये जर टाळ्या नाही वाजवत आम्हाला असं वाटतं की कुछ तो गडबड है, कुछ तो गडबड है. ये बात कहने की जरूरत ना पड़े, इसलिए हाथ ऊपर करके डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अरे जा जगाला सांग जा बाप माझा भीमराव रामजी आंबेडकर. जा जगाला सांग जा बाप माझा भीमराव रामजी आंबेडकर. जा जगाला सांग जा बाप माझा भीमराव रामजी आंबेडकर. जा जगाला सांग जा बाप माझा भीमराव रामजी आंबेडकर. आमच्या गुरुतर्फे सहकार्यांचा टाळा जोरदार आपल्यातले व्यक्ती हा कार्यक्रम जो घडून आणलेला आहे. बौद्धजन पंचायत समिती नागोठणे विभाग शाखा क्रमांक 3 यांच्या संयुक्त जयंती निमित्ताने व्हीजे म्युझिक प्रस्तुत भीमक्रांतीचा एल्गार लाईव्ह कॉन्सर्ट संगीतकार विशाल शिंदे यांच्या माध्यमातून हा भीमक्रांतीचा कार्यक्रम संपन्न झाला. महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध ढोलकी झाली ढोलकी प्रेम देखील लागली याच्यासाठी आणि आमच्या पूर्ण संघासाठी.
कपड त्याला अंतराचा वास कपडे त्याला अंतराचा वास इस्त्रीची कपडे त्याला अंतराचा वास अरे भीमामुळे बदलली रे जिंदगी की खास अनाज इस्त्रीची कपड त्याला अंतराचा वास असं काय म्हणायचं की अरे भीमामुळे बदलली रे जिंदगी की खास भीमामुळे बदलली रे जिंदगी की खास अनाज इस्त्रीची कपड त्याला अंतराचा वास आणि इस्त्रीची कापड त्याला अंतराचा वास. भारीतला दुकान भारीतला बुट्टा अंगावरी सोनं राहिले भारीतला दुकान भारीतला बुट्टा अंगावरी सोनं राहिले कोणी दिले यो भारीतला सुट्टे अन भारीतला बुट्टा अंगावरी सोनं राहिले कोणी दिले जरा बोला तुम्ही कोणी दिले करुणिया मतदान करुणिया मतदान अरे बाबा साहेबान बाबा साहेबान यो बाबा साहेबान दिलं बाबा चलते हैं शेरों की वो चाल कैसे चलते हैं आज चलते हैं शेरों की वो चाल आज कैसे चलते हैं कि हम जो चलते हैं तो देखने वालों का दिल मचल जाता है हम जो चलते हैं तो देखने वालों का दिल मचल जाता है अरे हम जब ठहरते हैं तो तूफान भी ठहर जाता है हमें बदलने की कोशिश मत करना हरगिज क्योंकि हम जब बदलते हैं तो ये इतिहास बदल जाता है इतिहास बदल जाता है चलते हैं शेर की वो चाल चलते हैं शेर की वो चाल और ये है मेरे दिल का कमाल गुलाबी का टूट गया जाल ये है मेरे दिल का कमाल गुलाबी का टूट गया जाल ये है मेरे दिल का अपना गुलाबी अपना सलामी अपना गुलाबी अपना सलामी अपना गुलाबी अपना सलामी
कुणी नाही केलं भलवा कि हमारी कौम भी इसी क्रांति के जिद पर अड़ी है। हमारी कौम भी इसी क्रांति की जिद पर अड़ी है कि प्रणय के बाद पत्थर के लकीर से बड़ी है। कल तुमने हमारे बाप को बैलगाड़ी से उतारा था, आज भीमनगर के हर आंगन में एक फॉर्च्यूनर खड़ी है, एक फॉर्च्यूनर खड़ी है। तू कुलाचा भिकारी, तू कुलाचा भिकारी, आता आली भलदारी, या गाडीच्या माडीनं आब शंकर बलारी, शंकर बलारी, आब शंकर बलारी, सतरा उरुस करतोस तुझ्या खेड्याच्या वाडीला, सतरा उरुस करतोस तुझ्या खेड्याच्या वाडीला। आहे कुणाचं सांगा कुणाचं, आहे कुणाचं योगदान आहे कुणाचं योगदान, लालगिराच्या गाडीला, कुणाचं योगदान लालगिराच्या गाडीला। पकवान खाणाऱ्या तोडात जय भीम, तुळस गोड चालला त्याला करतोय सलाम। पकवान खाणाऱ्या तोडात जय भीम, तुळस गोड चालला त्याला करतोय सलाम। गुलाब भात नव्हती कोटमंदी हे कवडीला, गुलाब भात नव्हती कोटमंदी हे कवडीला। नुसती पायरी चढली तरी आमचा इंटाळ व्हायचा, नुसती काळी बोलली तरी इंटाळ व्हायचा। आज आमचा मुलगा डॉक्टर झाला, तुमच्या पोराचा इलाज केला, सांगा इंटाळ कुठे गेला। आमचा मुलगा इंजिनियर झाला, सिव्हिल इंजिनियर झाला, तुमच्या घर बांधून दिलं, आता सांगा इंटाळ कुठे गेला। अरे माझा बाप भीमराव रामजी आंबेडकर तुमच्या पोरीचा नवरा झाला, आता सांगा इंटाळ कुठे गेला। पकवान खाणाऱ्या कधी तोंडात जय भीम, तुळस गोड चालला त्याला करतोय सलाम। गुलाब भात नव्हती कोटमंदी हे कवडीला, गुलाब भात नव्हती कोटमंदी हे कवडीला। आहे कोणाचं सलाम, आहे कोणाचं सलाम, आहे कोणाचं योगदान लालगिराच्या गाडीला, आहे कोणाचं योगदान लालगिराच्या गाडीला, आहे कोणाचं योगदान लालगिराच्या गाडीला। ये वाह
कधी वेळ नदावणीला हिमकार्यात जाणलं कधी वेळ नदावणीला आहे कुणाचं सांगा कुणाचं अहो कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला आहे कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला आहे कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला निर्भीड बाणा तोफ खाना निर्भीड बाणा तोफ खाना निर्भीड बाणा तोफ खाना रणात धडाडला निर्भीड बाणा तोफ खाना रणात धडाडला अरे महाड नाशिक मुखेड पुण्यात भीमराव कडाडला महाड नाशिक मुखेड पुण्यात भीमराव कडाडला महाड नाशिक मुखेड पुण्यात भीमराव कडाडला निर्भीड बाणा तोफ खाना रणात धडाडला निर्भीड बाणा तोफ खाना रणात धडाडला हे महाड नाशिक मुखेड पुण्यात भीमराव कडाडला महाड नाशिक मुखेड पुण्यात भीमराव कडाडला महाड नाशिक मुखेड पुण्यात भीमराव कडाडला मानव मुक्तीसाठी चितकरी गाडी कर्मची खोटी मानव मुक्तीसाठी चितकरी गाडी कर्मची खोटी हल्ल्याच्या मागे तूर फडाडला हलपत उठती हल्ल्याच्या मागे तूर फडाडला हे महाड नाशिक मुखेड पुण्यात भीमराव कडाडला महाड नाशिक मुखेड पुण्यात भीमराव कडाडला हे महाड नाशिक मुखेड पुण्यात भीमराव कडाडला हातात
भीमराव एकच राजा जगात गाजा वाजा भीमराव एकच राजा जगात गाजा वाजा भीमराव एकच राजा तुझर गडी 10-20 पन्नास तुझर गडी 10-20 50 लागे हमारा अरे भीमराव माझा रुपया पडला पाहिजे कोटी भीमराव माझा रुपया पडला पाहिजे कोटी भीमराव माझा रुपया पडला पाहिजे कोटी तुझ्या गाठीला माझ्या भीमाने दिला पुण्यात लय शिवदान तुझ्या गाठीला माझ्या भीमाने दिला पुण्यात लय शिवदान पाय धरिले कस्तुरबान म्हणून बांधले गाठीचे भीमाच्या वाणी बुद्धिमान भीमाच्या वाणी बुद्धिमान आहे तुमच्या जातीचे भीमराव माझा रुपया पडला आहे कोटी कोटी रे भीमराव माझा रुपया पडला आहे कोटी कोटी रे भीमराव माझा रुपया पडला आहे कोटी कोटी रे अरे नाही रे थाक येऊ दे लाग नाही रे थाक येऊ दे लाग आम्ही बी गंभीर हाय आम्ही बी गंभीर हाय अरे आईची शपथ सांगतो जय भीम वाल्याचा विषय गंभीर हाय आईची शपथ सांगतो जय भीम वाल्याचा विषय गंभीर हाय नाही रे थाक येऊ दे लाग नाही रे थाक येऊ दे लाग आम्ही बी गंभीर हाय आम्ही बी गंभीर आईची शपथ सांगतो जय भीम वाल्यांचा विषय गंभीर आईची शपथ सांगतो जय भीम वाल्यांचा पहिलीच क्रांती पाहून झाली भीती भल्या भल्याची लोक पहिल्याच दंडका पाठीत पडता रूढी म्हणाली पहिलीच क्रांती पाहून झाली भीती भल्या भल्याची लोक पहिल्याच दंडका पाठीत पडता रूढी म्हणाली नो 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 भल्या भल्याचे काळजात ठोके हजून झाले सो भल्या भल्याचे काळजात ठोके हजून झाले सो जातीवाद्याला एकटाच भिडलाय भीमराव वंदन शो जातीवाद्याला एकटाच भिडलाय भीमराव वंदन शो गाड्या पुढारी वाल्याची लढलाय भीमराव वंदन शो लय समाना आहे गुणाचं योगदान आहे गुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला आहे गुणाचं योगदान लाल दिव्याच्या आहे गुणाचं योगदान लाल दिव्याच्या कोणाचं योगदान आहे लाल दिव्याच्या गाडीला कोणाचं योगदान आहे लाल दिव्याच्या गाडीला
अरे भीमामुळे बदलली रे जिंदगी खास. अरे भीमामुळे बदलली रे जिंदगी की खास. भीमामुळे बदलली रे जिंदगी की खास. भीमामुळे बदलली रे जिंदगी की खास. आणि इस्त्रीची कपडे त्याला अंतराचा वास. आणि इस्त्रीची कपडे त्याला अंतराचा वास. कपडे त्याला अंतराचा वास. भारी पवित्र भारी पवित्र अंगावर येतो लाड. भारी पवित्र भारी पवित्र अंगावर येतो लाड. और बाबा साहेबान दिलं रे बाबा साहेबान दिलं रे बाबा साहेबान. बाबा साहेबान दिलं रे बाबा साहेबान. VIP खाना आणि VIP खाना. VIP खाना VIP खाना VIP खाना सन्मान. VIP खाना VIP खाना VIP खाना सन्मान. बाबा साहेबान दिलं रे बाबा साहेबान. आमची बहीण मोनिका शिर्के हिच्यासाठी लवकरच नवीन गाणं घेऊन येतात. बाबासाहेबांना दिलं. बाबासाहेबान दिलं रे बाबासाहेबान. बाबासाहेबान दिलं रे बाबासाहेबान. अरे जीर्ण झाली रीतीची चाल ही बुडवली. जीर्ण झाली रीतीची चाल ही बुडवली. अरे वाया गेली असती पिढी माझ्या भीमान घडवली. वाया गेली असती पिढी माझ्या भीमान घडवली. वाया गेली असती पिढी माझ्या भीमान घडवली. जीर्ण झाली रीतीची चाल ही बुडवली. वाया गेली असती पिढी माझ्या भीमान घडवली. वाया गेली असती पिढी माझ्या भीमान घडवली. वाया गेली असती पिढी माझ्या भीमान घडवली. भल्या भल्या ना निवडून आणतो तरुण या मतदान. भल्या भल्या ना निवडून आणतो तरुण या मतदान. आवाज आला पाहिजे. कोणी दिले? अरे भल्या भल्या ना निवडून आणतो करून या मतदान. अरे बाबासाहेबान दिलं रे बाबासाहेबान. बाबासाहेबान दिलं रे बाबासाहेबान. बाबासाहेबान दिलं रे बाबासाहेबान. आठवा जरा का मुली जवळ येत होती. आठवा जरा का मुली जवळ येत होती. पण आज गर्दीच्या गर्दी हाय आमच्या अवती होती. आज गर्दीच्या गर्दी हाय आमच्या अवती होती. आज गर्दीच्या गर्दी हाय आमच्या अवती होती. लाखा लाखानं घेऊन जातंय भीमाचं पोरग गाणं. लाखा लाखानं घेऊन जातंय भीमाचं पोरग गाणं. अरे बाबासाहेबान दिलं रे बाबासाहेबान. बाबासाहेबान दिलं रे बाबासाहेबान. बाबासाहेबान दिलं रे बाबासाहेबान. VIP खाना VIP खाना VIP खाना सन्मान. VIP खाना VIP खाना VIP खाना सन्मान. अरे बाबासाहेबान दिलं रे बाबासाहेबान. 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 धन्यवाद. जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. आपण सर्वांनी भरभरून दिलं, एन्जॉय केला. आम्ही आमच्या बापाची जयंती 364 दिवस वाचन करून 1 दिवस नाचून करू हे तुम्ही सिद्ध केलेलं आहे. पुन्हा भेटूया. पुन्हा एकदा सर्वांना जयंतीच्या शुभेच्छा.